लामच गांव में भारी वाहनों की आवाजाही के चलते आज बड़ा हादसा होते होते टल गया। आपको बता दें, गांव से गुजर रहे एक भारी वाहन की वजह से 2 से 3 बिजली के खंभे गिर गए, जिससे पूरे गांव की विद्युत आपूर्ति बाधित हो गई। हालांकि सौभाग्यवश लामजाई नवलाई माता की कृपा से कोई जनहानि नहीं हुई। ग्रामस्थों ने बताया कि भारी वाहनों की आवाजाही से गांव में आए दिन परेशानियां हो रही है। इससे छोटे बच्चे, बुजुर्ग और राहगीरों को खतरा बना रहता है। इस मुद्दे पर लामच ग्राम पंचायत से मांग की गई है कि गांव में भारी वाहनों की आवाजाही पर तुरंत रोक लगाएं, जिससे आम नागरिकों को राहत मिल सके। ग्रामवासियों ने चेतावनी दी है कि अगर जल्द ही कोई ठोस निर्णय नहीं लिया गया तो आने वाले दिनों में गांव की ओर से तीव्र आंदोलन छेड़ा जाएगा। अच्छा, यापुढे काय मागणी राहील आपली? यापुढे मागणी हीच राहील की हे जे हायवा जात आहेत प्रधानीवाले सगळे बंद व्हावे, आमची ही ग्रामस्थांची मागणी आहे। मागे पण आपण हेच केलेलं, पण त्याचा काय फरक पडला का? ग्रामपंचायतलाही सांगितलं होतं, ग्रामपंचायतने त्यावेळेस लक्ष दिलं नाही। अच्छा, आता यावेळेस ते ग्रामपंचायत लक्ष देईल अशी आशा आहे आम्हाला। आता ही जी घटना इथे घडलेली आहे, जे पोल पडलेले आहेत, तारा पडलेल्या आहेत, तर टोरन पॉवरच्या माध्यमातून इथं काय पोल आणण्यात आलेले आहेत का? पोल आता आलेले आहेत, आता ते लावण्याचे काम चालू आहे। अच्छा, मग यापुढे तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता? प्रशासनाला काय सांगू इच्छिता? प्रशासनाला एवढीच आमची अपेक्षा आहे की त्यांनी इथून हे जड वाहने बंद करावीत। छोटी मोठी वाहने गावातून जातात, पण जड वाहने बंद करावी। शाळा आहे, वृद्धांना महिलांना त्रास होतो येण्या जाण्यासाठी, रस्ते खराब होऊन जातात सगळे। मग जड वाहनांसाठी आपण जर प्रवेश बंदी केली, मग त्यांना दुसरा मार्ग आहे कुठला जाण्यासाठी? अनगावमधून ते करू शकतात त्यांचा। अच्छा, जर त्यांनी त्यांच्या धंद्यासाठी जर त्यांनी काहीतरी विचार करून ते टाकला असेल, पण आमच्या कारण काय? त्या साईडला, मागच्या साईडला खदानी आहेत 3-4। अच्छा, खदानी आहेत? खदानी कोणाच्या आहेत त्या? तर ते आता नावा ग्रामपंचायतच्या अधिक नाही आहेत, ते आपल्या पिळंजे ग्रामपंचायतच्या। अच्छा, मग त्यांना रस्ता हा आहे जाण्यासाठी? त्यांना रस्ता हा आहे जाण्यासाठी। पहिला रस्ता हा अंगावरून होता, पर्याय रस्ता अंगावरून होता मुळामध्ये। कारण त्यांना लांब पडल्यामुळे त्यांनी हा शॉर्टकट मार्ग आम्हाला लामचगावमधून येण्याचं हे केलेलं आहे। आयवा इकडून भरून किती वर्ष झाली गाड्या येतात जातात? मागील 5 वर्षापूर्वीपर्यंत हे चालू आहे। आम्ही त्याच्यामुळं त्यांच्याशी संघर्ष करतोय। अच्छा, तर संघर्ष करण्यामुळे आमचा एकच बांधवांचा हाच हेतू आहे की ह्या गाड्या शक्यतो लवकरच बंद व्हाव्या, हीच आमची इच्छा आहे। अच्छा, जर गाड्या बंद नाही झाल्या तर आम्ही आंदोलन करू। या रस्त्यात मध्ये शाळेच्या मध्ये उभे राहून सगळ्या मुलांना, महिलांना घेऊन आंदोलन करू। पहिल्यापासून पिळंजेपासून अनगावमध्ये होता पहिल्यापासून। अच्छा, तर यांची 1-2 गाड्या होत्या जाण्यासाठी, त्यासाठी त्यांनी रोड केलेला। हळूहळू तो रोड मोठा करून त्यांनी ते गाड्या ज्या अंगावरून जायच्या त्या त्यांनी आता लांबवरनं काढायला सुरुवात केलेली आहे। आणि तुम्ही बघू शकता की रोडवर शाळा आहे, शाळेतली मुलं ग्राउंड सोडून बाहेर पण येतात रोडवर खेळायला। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांच्या गाड्यांचा स्पीड काही कमी नसतो, जशी काय त्यांच्या मालकीची हक्काची जागा आहे। या अशा उद्देशाने त्या गाड्या खास गावातनं घेऊन जातात ना, सांगायला गेल्यावर भाईगिरीच्या भाषेवर येतात। आता कुठल्या गाडीमुळे आपला त्रास झालेला आहे? ती गाडी कुठे आहे ती गाडी? ती सफेदवाली ही ना? अच्छा, गावात येणारी सगळी जड वाहनं बंद करावी। आणि ही लाईन जी टाकलेली आहे, तिसरी लाईन काढून दुसऱ्या मार्गाने घ्यावी, कारण एक प्रत्येकाच्या घरावरून लाईन गेलेली आहे। ही लाईन म्हणजे ही लाईनचा कनेक्शन कुठं आहे? म्हणजे कुठं पोहोचली? आपल्या गावाची लाईन एकाच गावामधून लाईन वापरण्यात दिलेली आहे। आणि मोठा हादसा आता झाला तेव्हा आम्हाला लक्षात आलं की ही पण कधी हा हादसा झाला तर इथे लोक घरावर लोकांच्या वायरी पडून लोक मरतील। यामध्ये काय जीवितहानी झाली का? आज तर काय झाली नाहीये, विचार होऊ शकतो। अशी आमची जीवितहानी नाही झाली। इशारा काय देणार प्रशासनाला? इशारा या जड वाहनाची बंद करायला काय दादा भाई यापुढे नाहीतर आंदोलन करणार आम्ही। ही ग्रामपंचायत लांबची असल्या कारणाने त्या ग्रामपंचायतमधून ती ग्रामपंचायतमधून या गाड्या त्यांच्या नाही जायच्या। त्या अनगाव पिंजा ही ग्रामपंचायत त्यांची आहे। खरी मर्सीवाल्यांना म्हणजे गाड्या तिकडून गेल्या पाहिजे, या गावातून गाड्या नाही गेल्या पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? ही इथं शाळा आहे, लहान लहान मुलं खेळतात, धावतात। उद्या ही एसटी लाईन पडली, 22 मेगावॅटची लाईट आहे, एखादा माणूस भेटला त्याच्या खाली तर काय होईल? आज आमचाच घर आहे, माझी जनावर आहे त्याचे, मी कुठे जायचं? माझ्या मामाचं घर आहे, माझं घर आहे, काय
आम्हाला जड वाहनं नकोत, आम्हाला इथून कुणाचेच नको, भले इथल्या खडी मशीनवाल्यांचे असू ना तर कुणाचे इतरांचे असू, आम्हाला काय आमच्या गावातून नको, तुम्ही बाहेरून पर्यायी रस्ता करा आणि जावा. स्पीड न्यूज भारत.